नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण मस्त चटपटीत असा लेमन राईस किंवा चित्रान्न कसं बनवायचं त्याची रेसिपी बघणार आहोत। ह्यासाठी साहित्य शिजवलेला भात आहे, काजू, शेंगादाणे, जिरं, मोहरी, लिंबाचा रस, त्यानंतर उडीद डाळ आणि हरभऱ्याची डाळ, सुक्या मिरच्या, कढीपत्ता आणि हिरवी मिरची। तर लेमन राईस किंवा चित्रान्न करताना मोकळा भात होईल असा तांदूळ वापरायचा। आता तेल गरम करण्यासाठी ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मोहरी घातली, जिरं घातलं, जिरं मोहरी अगदी मस्त फुलू द्यायची आहे। त्यानंतर याच्यामध्ये साधारणपणे पाव छोटी वाटी हरभऱ्याची डाळ घातलेली आहे आणि उडदाची डाळ आता आपण घालून घेणार आहोत। साधारणपणे पोहे खायच्या चमच्याने एक एक चमचा हरभऱ्याची डाळ आणि उडीद डाळ घालून घ्यायची आहे। आता ही मस्त छान अगदी रंग बदलेपर्यंत खरपूस होईपर्यंत डाळ तळून घ्यायची आहे, म्हणजेच परतून घ्यायची आहे। तर मी आधी सांगितल्याप्रमाणे एकतर सुरती कोलम किंवा बासमतीचा वापर आपल्याला ह्याच्यामध्ये करायचा आहे। आता शेंगादाणे घालून घेतलेले आहेत, शेंगादाणे देखील अगदी खरपूस होईपर्यंत मस्त तळून घ्यायचे आहेत। शेंगदाणे तळण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे शेंगदाणे आधी घालायचे। कढीपत्त्याची 10-12 पानं घातलेली आहेत, सुक्या लाल मिरच्या घालून घेतलेल्या आहेत। आता हे सगळं तळून घ्यायचं आहे। याला साऊथकडे चित्रान्न म्हणतात आणि आपण मोस्टली लेमन राईस म्हणतो। आता हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत, तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार हिरवी मिरचीचा वापर तुम्ही कमी जास्त करू शकता। आता हे सगळं मस्त परतून घ्यायचं आहे। अतिशय खमंग असा वास येतोय, फोडणी खूप छान बसली आहे। आता चिमूटभर हिंग घालून घेतलेला आहे, कारण मोस्टली चित्रान्नाचा जो भात असतो तो मोकळा फडफडीत असतो, खूप जास्त चिकट वगैरे नसतो। आता याच्यामध्ये 10-12 काजूचे तुकडे घालून घेतलेले आहेत। काजू सगळ्यात शेवटी घालायचा, कारण काजू खूप लवकर तळला जातो। आधी घालाल तर काजू करपण्याचे चान्सेस असतात। आता हे सगळं मस्त परतून घ्यायचं आहे। आता कलरसाठी आपण याच्यामध्ये हळद घालून घेतोय। तर लिंबाच्या रसाच्या ऐवजी तुम्ही याच्यामध्ये कैरी किंवा चिंचाचा वापर देखील करू शकता। चित्रान्नामध्ये कैरीचा किस किंवा चिंच देखील वापरली जाते। आता हे सगळं छान परतून घ्यायचं आहे आणि हे परतून घेतल्याच्या नंतर थंड करून भात आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। तर मी इथे बासमती तांदळाचा वापर केला आहे। शिजवलेला भात थंड करून घेतला आहे आणि मग आपण ह्याच्यामध्ये घालून घेतोय। आता हा भात मस्तपैकी परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता मोकळा झालेला आहे भात आणि जशी जशी याला वाफ बसेल तसा तसा भात अजून मोकळा होतो। तर मैत्रिणींनो, हे चित्रान्न किंवा हा लेमन राईस तुम्ही नक्की बनवून बघा, खायला खूप मस्त लागतो। स्वयंपाकाचा जर कधी कंटाळा आला तर अगदी झटपट होणारी आणि पोटभरीची डिश आहे। लहान मुलांना तर हा लेमन राईस खूप जास्त आवडतो किंवा मुलांच्या टिफिनसाठी देखील बेस्ट ऑप्शन आहे। आता आपण ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलेला आहे आणि जो लिंबाचा रस आहे तो देखील आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत। साधारणपणे 1 लिंबाचा रस मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे। आता मीठ आणि लिंबाचा रस घातल्याच्या नंतर हे चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता कढीपत्त्याची पानं वरून थोडीशी अशी कट करून घालायची आहे, ह्याच्यामुळे अजून छान फ्लेवर येतो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर देखील ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे। आता हे सगळं परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याची वाफ काढून घ्यायची आहे। तुम्हाला जरा इथे रिफ्लेक्शन दिसत असेल, खिडकीतून ऊन येत असल्यामुळे त्याचं उन्हाचं रिफ्लेक्शन कढईवर आलेलं आहे। आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हा लेमन राईस तयार आहे। तुम्ही याला अगदी 1 पॉट मील देखील म्हणू शकता। झटपट होणारी रेसिपी आहे। संध्याकाळच्या वेळी जर कंटाळा आला स्वयंपाकाचा तर तुम्ही अवघ्या 15 मिनिटांमध्ये हा लेमन राईस बनवू शकता। तर अतिशय सुंदर अशी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। कशी वाटली ते कमेंट करून सांगा। आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आता याला मी प्लेटमध्ये सर्व करून घेते आहे। तर मैत्रिणींनो, लेमन राईस नक्की बनवा। रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा।
भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.